अनेक पाठ भेद झालेले होते, अनेक दोष याच्यामध्ये शिरलेले होते, ज्याला आत्ताच्या भाषेत आपण काय म्हणू, प्रिंटिंग मिस्टेक. त्या काळात काही प्रेस नव्हत्या, परंतु एकाकडं उपलब्ध असलेल्या प्रतीवरून दुसरा माणूस काय करायचा, उतरवून घ्यायचा. मग तो लेखक जो असायचा त्याच्या प्रमादानं, त्याच्या चुकांमुळं अनेक दुसरे शब्द त्याच्यामध्ये आले होते, किंवा काही लोकांनी जाणून बुजून त्याच्यामध्ये घुसडवलेले असतील. तर ज्ञानोबारायांच्या उत्तर 300 वर्षानंतर, उत्तर काळात शांतीब्रह्मसंत एकनाथ महाराज यांना ज्ञानोबारायांनीच आज्ञा देऊ ही ज्ञानेश्वरी शुद्धीकरणाचं काम त्यांच्यावरती सोपवलं. आणि मग नाथ महाराजांनी ज्ञानोबारायांना अपेक्षित अशी जी ज्ञानेश्वरी आहे ती आपल्यासमोर ठेवली. आत्ता आपण ज्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतो आहोत ती नाथ महाराजांनी शुद्ध केलेली ज्ञानेश्वरी. शुद्ध म्हणजे ग्रंथ